नदीतील मासा बेचैन झाला होता. त्या चिमुकल्या जगात त्याला स्वैरविहार करता येत नव्हता. उथळ पाणी आणि ओसाड किनारा त्याला आवडेनाशी झाली. तेथील इवले उरले मासे त्याला क्षुद्र वाटू लागले. तो मनात विचार करू लागला, समुद्रात जाऊन राहायला मिळेल तर किती बहार होईल. ही भिकार नदी समुद्राला जाऊन मिळते, मग मीच का जाऊ नये. तो मग हळूहळू समुद्राकडे जाणाऱ्या प्रवाहाबरोबर जाऊ लागला. खाडीतून समुद्रात प्रवेश करताना तो आनंदानं नुसता फुलून गेला. समोरील विशाल पाणी, भव्य लाटा, अथांग खोली पाहून तो चकितच होऊन गेला. त्यानं इकडं तिकडं पाहिलं आणि पोहण्यास सुरुवात केली. पण त्याच्या सभोवार अगडबंब अशा माशांचं जाळं पसरलेलं होतं. तो भीतीनं गांगरून गेला. कोणत्या बाजूनं पुढं जावं हेच त्याला कळेना. समुद्रातील त्या भव्य माशांनी त्याला घेरलं. तो त्यांच्याशी झगडू लागला. तो सारखा झगडत होता. झगडता झगडता हताश होऊन तो मनाशी म्हणत होता, ते माझं चिमुकलं जग किती छान होतं.